उमेदवार बदलला नाही तर आम्ही आमचा उमेदवार उभा करणार असल्याचा इशारा भाजपचे नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी दिला। ठाण्याच्या बाळहट्टामुळे या ठिकाणी आमच्यावर ही वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला। एकंदरीत ठाण्याच्या उमेदवारीवरून महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र आहे। नरेश म्हस्केंना ठाण्यातून उमेदवारी दिल्यानंतर नवी मुंबई पाठोपाठ भाईंदरमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राजीनामे दिलेत। मीरा भाईंदर भाजपचे माजी नगरसेवक आणि महासचिव ध्रुवकिशोर पाटील, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातीब, युवा मोर्चा महासचिव विशाल पाटील यांनी राजीनामा दिला आहे। नाराजी नाट्यावरून नवी मुंबई भाजपतच रणकंदन सुरू झालंय। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना विरोध करणारे कार्यकर्ते गणेश नाईकांचे समर्थक असल्याची टीका भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। मोदी हेच आमचे उमेदवार असल्याचा दावाही म्हात्रेंनी केला। त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। नवी मुंबईसह भाईंदरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी दूर ठेवून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे आवाहन यात करण्यात आलं। तर बैठकीला नरेश म्हस्के यांनीही हजेरी लावली। नरेश म्हस्केंच्या उमेदवारीने नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढू असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता, मात्र महायुती धर्म पाळत ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आली। त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झालेत। पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय। भाजपने डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे। यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झालाय। डॉक्टर हेमंत सावरा हे माजी खासदार विष्णू सावरा यांचे चिरंजीव आहेत। शिवसेना ठाकरे उमेदवार भारती कांबळी यांच्या विरोधात हेमंत सावरा रिंगणात असतील। नाशिकच्या दिंडोरी लोकसभेसाठी भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षाने उमेदवारी नाकारली। त्यामुळे हितचिंतकांच्या आग्रहासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली। शिवसेना शिंदे गटाचे जळगावमधले आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबतची भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक संपली। रावेरमधून रक्षा खडसे यांना महायुतीनं उमेदवारी दिल्याने चंद्रकांत पाटील नाराज होते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले। दोघांत सुमारे 1 तास बंद दाराआड चर्चा झाली। पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांची नाराजी दूर झाली आहे। पक्षानं त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे। लोकसभेचं तिकीट न मिळाल्यानं बागुल नाराज होते। त्यांनी फडणवीसांचीही भेट घेतली होती, तर काँग्रेसकडून बागुल यांची मनधरणी करण्यात आली। आता ते काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत। लोकसभेत जाण्यासाठी इच्छा नाही असं मोठं विधान बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केलं। संसदेत बसून खासदार नाव लिहिण्यात रस नाही, तुमची काळजी घेण्यासाठी आपण इथेच पाहिजे, मात्र ते दिल्लीला पाठवत आहेत तरी तिथूनही काळजी घेईन अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली। कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। तसंच उपमुख्यमंत्री फडणवीसही रॅली दरम्यान उपस्थित होते। तर मुंबई उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि उत्तर मुंबईचे महाविकास आघाडी उमेदवार भूषण पाटील यांनीही अर्ज भरला। नाशिकमध्ये अखेर उमेदवारांनी अर्ज दाखल केले। शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते। तर दिंडोरी लोकसभेसाठी भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबईतील महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या भेटीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला। निकम हे राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ पाहायला गेले असतील असा टोला त्यांनी लगावला।
तसंच उज्ज्वल निकम देशद्रोही असून त्यांना काँग्रेसला बदनाम केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. रोहित पवारांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय. रोहित यांनी स्वतः पैसे देऊन व्हिडिओ तयार केल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय. सुनेत्रा पवार यांच्या सभेसाठी आलेले लोक पैसे देऊन आणले होते आणि त्यांना उपाशी ठेवण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर मिटकरींनीही हे आरोप फेटाळले. संसदेत संरक्षण विभागाचेच प्रश्न विचारले या अमोल कोल्हेंच्या आरोपावरून आढळरावांनी थेट कोल्हेंनाच आव्हान दिलंय. पुरावे दाखवा, निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होतो असं आवाहन आढळरावांनी कोल्हेंना दिलं. तर कोल्हेंनी हे आव्हान स्वीकारत बाजूला होण्यासाठी तयार रहा, पुरावे देतो असं प्रति आव्हान कोल्हेंनी दिलं. अजित पवार पुन्हा वादग्रस्त विधान करता करता वाचले. बारामतीतील सभेमध्ये त्यांनी मोदींनी पालखी मार्ग केला असं बोलताना विरोधकांवर टीका केली. काही सांगतात की पालखी मार्ग आम्ही केला, तुम्ही काय देवळात वाजवायचा घंटा केला का असा सवाल अजित पवार यांनी केला. शिवसेना ठाकरे पक्षाचा जाहिरातीत पॉर्न स्टारचा समावेश आहे असा आरोप भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. त्यांनी या जाहिरातीला आक्षेपही घेतला. दुसरीकडे भाजप नेत्यांनी कर्नाटक सेक्स स्कॅन्डलमधल्या प्रज्वल रेवण्णावर बोलावं असा पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. आंबेडकरांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता, मात्र काँग्रेसनं त्यांचा अपमान केल्याची टीका आठवले यांनी केली. काँग्रेसनं आंबेडकरांना सोबत घेतलं नाही म्हणून ते स्वबळावर निवडणुका लढवत असल्याचं आठवले म्हणाले. भाजपनं विश्वासघात केला म्हणून युती तोडली अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या युतीमध्ये सहभागी व्हायचे नव्हतं म्हणून युतीला लाथ मारून बाहेर पडल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. सांगलीतल्या सभेत त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुजोरा दिलाय. आम्ही बाहेर पडलो तेव्हा उद्धव यांनी फोन केले, फडणवीस बोलले, त्यात सत्यता असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय. आणखी हे खूप काही सांगण्यासारखं असल्याचाही दावा त्यांनी केला. भाजपसोबत येण्याचा निर्णय 3 वेळा शरद पवारांनी फिरवला असा आणखी एक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शरद पवारांनी अजित पवारांना तोंडघशी पाडलं, त्यांना विलन ठरवलं अशी टीकाही झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत फडणवीस यांनी पवारांवर केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंवर केलेल्या सनसनाटी आरोपांवरून आदित्य ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलंय. विश्वासार्हतेबद्दल उद्धव ठाकरे भाजपमध्ये पोल घ्या, देश काय उत्तर देतं ते पहा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. उद्धव ठाकरेंनी सांगलीत गणपती मंदिरात गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठाकरेंसह उमेदवार चंद्रहार पाटीलही उपस्थित होते. सांगली लोकसभेचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सांगलीत आले. तिथे त्यांनी सभेआधी गणेशाचं दर्शन घेतलं. शरद पवार पक्षाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी थेट अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. शशिकांत शिंदेंच्या या कृतीचा राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगते. साताऱ्यातल्या एका विवाह सोहळ्यात शशिकांत शिंदे यांच्या समोर अजित पवार आले, तेव्हा शशिकांत शिंदेंनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले त्यांच्या शैलीत प्रचार सभेत रंगत आणतात. भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले आले होते. यावेळी आठवलेंनी त्यांच्या शैलीत कविता सादर केली. कवितेतून महाविकास आघाडीला आठवलेंनी टोला लगावलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेची जोरदार तयारी केली गेलेली आहे आणि दरम्यान अमित शहा कोकणवासियांना काय साथ घालणार याची चर्चा रंगते. आरटीई कायद्यातील मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला शिक्षण विभागानं 10 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
वाशिम जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळेतील जवळपास 13,000 राखीव जागा आहेत। मात्र जिल्ह्यात फक्त 225 अर्ज दाखल झालेत, त्यामुळे शिक्षण विभागाने अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली आहे। नांदेड शहराला पुढचे 4 दिवस पाणीपुरवठा होणार नाही। शहराला विष्णुपुरी प्रकल्पावरील पंप हाऊसमधून पाणीपुरवठा केला जातोय, मात्र पंप हाऊस जवळील मुख्य पाईपलाईन फुटली असून विद्युत मोटारीतही बिघाड झालाय आणि या दुरुस्तीसाठी 4 दिवस लागणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले। नांदेड जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तापमान वाढल्यामुळे महापालिकेच्या जलतरणिकेत लहान मुलं पोहण्याचा आनंद लुटतायत, तर वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं। विरारमधील 8 वर्षांच्या उर्वी पाटील या चिमुकलीनं 2.25 किलोमीटरचं अंतर पोहून पार केलं। तिनं अर्नाळा जेट्टीपासून अर्नाळा किल्ल्यापर्यंतचं अंतर अवघ्या 39 मिनिटांमध्ये पूर्ण केलं। विरुद्ध दिशेनं येणारा पाण्याचा प्रवाह आणि भरतीच्या लाटांच्या तडाख्याचा सामना करत तिने हा विक्रम रचला। देशभरात उष्णतेचा तडाखा जाणवतो, त्यावर आपल्या परीने उपायही केलेले आहेत। मात्र उत्तर प्रदेशातील कन्नौजमधल्या एका शाळेनं गरमीवर अनोखा पर्याय शोधला। इथल्या सरकारी शाळेनं चक्क शाळेतल्या वर्गातच स्विमिंग पूल म्हणजेच जलतरण तलाव निर्माण केलाय। विद्यार्थी यामध्ये मनसोक्त डुबून उकाड्यापासून बचाव करतात। उत्तर प्रदेशच्या कैसरगंज ब्रह्मभूषण सिंह यांचं खासदारकीचं तिकीट कापण्यात आलंय। त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना केसरगंज मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। ब्रजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोपही केले होते। सलमान खान घर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापणच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं। 3 डॉक्टर, 1 मॅजिस्ट्रेट आणि 1 पोलीस अधिकारी असं 5 जणांचं पथक शवविच्छेदनात होतं। आज त्याचा मृतदेह कुटुंबियांना सोपवला, तर मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांनी महाराष्ट्रात शवविच्छेदनाला नकार दिला होता। उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला। वाढदिवसाच्या साहित्य खरेदीवरून व्यापारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला आणि यातून 3 जणांनी व्यापाऱ्यावर हल्ला केला। यात व्यापारी जखमी झाला असून 3 जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदान केंद्राध्यक्ष गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर। त्याचबरोबर निवडणूक काळात ते कर्तव्यावर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यांना निवडणूक विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। गोंदिया शहरात एका पडक्या घरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। परिसरात दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि त्यानुसार पोलिसांनी तपास केला। 2-3 दिवसाआधी त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय आहे, मात्र अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही। दिल्ली नोएडामधील 60हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकी प्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे। याआधी सादीनगर भागातल्या इंडियन स्कूलला धमकीचा ईमेल आला होता। या प्रकरणी इंटरपोलद्वारे केलेल्या तपासात त्यांचं रशिया कनेक्शन समोर आलं होतं, मात्र हा तपास अजून पूर्ण झालेला नाही। त्यातच नव्यानं आलेल्या धमक्यांनी खळबळ उडाली आहे। अकोल्यामध्ये उघड्या जागेवरील गवताला अचानक आग लागली। उन्हामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे। अनेक दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलं होतं, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेकडे गवत काढण्याची मागणीही केली होती, मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याची स्थानिकांची तक्रार आहे। पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी राहुल गांधींच्या समर्थनात ट्विट केलं होतं। त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केलाय। शहजाद्याला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा आहे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। गुजरातच्या आणंदमध्ये त्यांनी ही टीका केली।
ठाणे लोकसभा मतदारसंघातले प्रतिस्पर्धी उमेदवार आमने-सामने आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील बाळकुंभ परिसरामधील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी आले असता दोघांची भेट झाली. लातूरच्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला टोला लगावलाय. लातूरमधील MIDCच्या जमीन ज्यांनी बळकावल्या आहेत त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. निवडणुकीनंतर ते सर्वजण भाजपमध्ये दिसतील असं खळबळजनक विधान आंबेडकरांनी केलंय.